साधारण 2007चा काळ होता जेव्हा पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये 10,000 एकर जमीन ताब्यात घेऊन एक केमिकल हब बनवण्याची अधिसूचना निघाली. नाराज झालेल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या. आंदोलनं झाली, हिंसाचार झाला आणि गोळीबारात 14 जणांचा जीव गेला. या काळात ममता बॅनर्जींसाठी एक नेता सगळं मैदान तयार करत होता. स्थानिक समित्या तयार केल्या, सरकारच्या विरोधात रान उठवलं आणि ममता बॅनर्जींना या आंदोलनाचा चेहरा बनवलं. याच आंदोलनानंतर ममता बॅनर्जी राज्यातला चेहरा बनल्या आणि 2011ला मुख्यमंत्री झाल्या. पण ज्या नेत्यामुळे ममता बॅनर्जींना 34 वर्षांनंतर डाव्यांत सरकार उलटवून टाकता आलं होतं, त्याच नेत्यासोबत नंतर खटके उडायला लागले आणि ममता बॅनर्जींचा 2021ला नंदीग्राम मतदारसंघातून धक्कादायक पराभव झाला. आमदारकीसाठी नंतर सुरक्षित मतदारसंघात जावं लागलं. याच नेत्याने पुन्हा एकदा 5 वर्ष संघर्ष कायम ठेवला. ज्या ममता बॅनर्जींना सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं, त्याच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते फोडले, गावागावातली दहशत मोडीत काढली आणि 2021ला राहिलेली मोहीम फत्ते करून पहिल्यांदाच भाजपचा झेंडा पश्चिम बंगालमध्ये फडकवला. ही स्टोरी आहे शुभेंदू अधिकारी यांची, ज्यांना एकेकाळी ममता बॅनर्जींच्या सत्तेचा पाया मानलं जायचं. पण नंतर हाच नेता भाजपच्या गळाला लागला आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या सत्तेला हादरे बसायला लागले. टीएमसीची दहशत आणि पोलिसांच्या दबंगगिरीचा धाक मोडीत काढून भाजपला पहिल्यांदा सत्तेत आणणाऱ्या ममता बॅनर्जींच्या या जुन्या सहकार्याची स्टोरीज मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपची सत्ता येईल असं बरेच एक्झिट पोल सांगत होते आणि त्यानुसारच सगळं झालेलं दिसतंय. हा व्हिडिओ होईपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप 200 पेक्षा जास्त जागांवर पुढे, तर टीएमसी 90 जागांच्या आसपास आहे. ममता बॅनर्जी गेल्या वेळी ज्या नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या, तिथे भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहेत, तर ममता बॅनर्जी भवानीपूर या मतदारसंघातून लढतायत. तिथे सुद्धा शुभेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात आहेत, पण इथे मात्र ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी हा सामना 2021ला सुरू झालेला असला तरी त्याआधीचा थोडासा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. शुभेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालमधील एका अत्यंत वजनदार राजकीय कुटुंबाचा वारसा आहे. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे एकेकाळी केंद्रात मंत्री होते. अधिकारी कुटुंबाचा प्रभाव पूर्व मेदिनीपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात इतका मोठा आहे की या भागाला राजकीय वर्तुळात अधिकारी देश म्हणून संबोधलं जातं. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या सत्तेवर बसवण्यात 2007च्या नंदीग्राम आंदोलनाचा सर्वात मोठा वाटा मानला जातो. तत्कालीन सरकारने नंदीग्राममध्ये केमिकल हबसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात प्रत्यक्षात जमिनीवर उतरून लढा देणारे कमांड इन चीफ शुभेंदू अधिकारी होते. हा भाग मुळात शुभेंदू अधिकारी यांचा होता आणि इथल्या आदिवासी समाजात शुभेंदू अधिकाऱ्यांना प्रचंड आदर आहे. याच आंदोलनामुळे डाव्या आघाडीची 34 वर्षांची सत्ता हादरली आणि 2011मध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आलं. शुभेंदू यांनी केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर जंगल महाल सारख्या दुर्गम भागातही पक्ष वाढवण्यासाठी मोठी मेहनत घेतली. पहिल्या टर्ममध्ये सगळं काही सुरळीत होतं, पण ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुतण्याला म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांना प्रमोट करायला सुरुवात केल्यानंतर पक्षांतर्गत खटके उडायला लागले. ममतांनी शुभेंदू यांना परिवहन आणि जलसंपदा यासारखी महत्त्वाची मंत्रिपदं दिली, पण ममतांनी त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना पक्षात झुकतं माप द्यायला सुरुवात केली. शुभेंदू अधिकारी यांना वाटलं की ज्या पक्षासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं, तिथे आता एका राजपुत्राची सत्ता चालणार आहे. त्यात निवडणुकीच्या रणनीतीसाठी जेव्हा प्रशांत किशोर यांचा पक्षात हस्तक्षेप वाढला, तेव्हा शुभेंदू यांना त्यांची कामाची पद्धत पटली नाही. शुभेंदू अधिकारींना वाटायला लागलं की बाहेरची माणसं आता जुन्या निष्ठावंतांना बाजूला सारतायत. 2020मध्ये शुभेंदू यांनी उघडपणे बंडखोरी केली. त्यांनी पक्षाच्या झेंड्याशिवाय सभा घ्यायला सुरुवात केली आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर 2021च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी शुभेंदू यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे नंदीग्राममध्ये हरवण्यासाठी आव्हान दिलं. या अटीतटीच्या लढतीत शुभेंदू अधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जींना पराभूत केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच एकेकाळच्या सहकार्याकडून झालेला हा पराभव टीएमसी कॅडरच्या अत्यंत जिव्हारी लागणारा होता. शुभेंदू अधिकाऱ्यांनी नंदीग्राममध्ये ममतांचा उल्लेख बेगम असा करून हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण केलं. खरं तर भाजपला 2014च्या मोदी लाटेतही पश्चिम बंगालमध्ये लोकसभेत फक्त 2च जागा मिळाल्या होत्या, तर 2016च्या विधानसभेतही फक्त 3च आमदार निवडून आणता आले होते. पण अमित शहांनी यानंतर बंगालकडे वैयक्तिक लक्ष दिलं आणि बदल्यात 2019ला भाजपने 18 खासदार निवडून आणले. या निकालानंतर भाजपमध्येही बंगालच्या नेत्यांना खऱ्या अर्थाने भविष्य दिसायला लागलं आणि त्याचाच परिणाम म्हणून शुभेंदू अधिकारींसारखे नेते भाजपला भेटले.
2021च्या विधानसभेत भाजपने 3 वरून थेट 77 जागांपर्यंत मजल मारली आणि विधानसभेत आवाज बुलंद केला. जिथे गावागावात टीएमसीची दादागिरी असायची ती सगळी दादागिरी शुभेंदू अधिकारी यांनी मोडून काढली. 2021च्या निवडणुकीत तर अनेक ठिकाणी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मतदारांना घराच्या बाहेरच येऊ दिलं नव्हतं. पण यावेळी राज्यातल्या यंत्रणेपेक्षा केंद्रीय यंत्रणेवर भर, शिवाय भाजपचं वाढलेलं केडर या गोष्टींमुळे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि SIRमुळे बोगस मतदारही काढून टाकण्यात आले. ममता बॅनर्जींना बांगलादेशी मुस्लिमांचं मोठं मतदान मिळायचं आणि हे सगळे बोगस मतदार आहेत हे शुभेंदू अधिकारींनाही माहिती होतं आणि त्या विरोधातच भाजपने निवडणूक आयोगाला बोगस मतदारांच्या याद्या दिल्या. यावर निवडणूक आयोगाने काम सुरू केल्यानंतर जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त मतदार कमी झाले. परिणामी मतदानाचा आकडा 92% वर गेला आणि भाजपला विजयाचा आत्मविश्वास वाढला. ममता बॅनर्जींच्या सगळ्या कमकुवत बाजू माहीत असलेल्या शुभेंदू अधिकारींनी ग्रामीण भागातली दादागिरी मोडीत काढण्यासाठी आपलं केडर तर तयार केलंच, शिवाय केंद्रीय यंत्रणांची जी तैनाती होती त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आणि लोकांना मतदानासाठी बाहेर पडता आलं. पश्चिम बंगाल एकेकाळी प्रचंड समृद्ध राज्य मानलं जायचं, पण सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि महिला सुरक्षेचे प्रश्न आणि केंद्रासोबत सातत्याने वादात राहिल्याने राज्याचं होणारं आर्थिक नुकसान हे बंगाली मतदारांना स्पष्टपणे दिसायला लागलं होतं. बंगालने डाव्यांचीही सत्ता पाहिली आहे आणि टीएमसीचीही, पण भाजपने बंगाली तरुणांना जे स्वप्न दाखवले ते आश्वस्त करणारे वाटायला लागले आणि मतदानातूनही ते दिसून आलं. याच कारणामुळे भाजपने जो हुकमी एक्का निवडला त्या शुभेंदू अधिकारींच्या नेतृत्वात ही निवडणूक 10 वर्षांच्या प्रयत्नानंतर भाजपला जिंकता आली. भाजपच्या या यशावर तुमचं विश्लेषण जरूर लिहा.